काल पुन्हा एकदा मोरेटोरियम जो रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने एकूण कर्जदारांच्या बाबतीत जो डिक्लेअर केला होता त्याच्याबद्दलची शेवटची सुनावणी ही 5 ऑक्टोबरला ठेवलेली आहे. एकूणच जो अर्जदारांचा म्हणणं आहे की आम्हाला 6 महिन्याचं मोरेटोरियम आता 7 महिने झालेलं आहे, आम्हाला कर्जमाफी मिळालेली नाही आहे, परंतु आम्हाला व्याजमाफी का मिळू नये. आता व्याजमाफी देण्याचा जो प्रश्न आहे तो कोण देऊ शकेल? ज्या बँकांनी कर्ज दिलेलं आहे ते व्याजमाफी देणार आहेत का? तर त्याचं उत्तर नाही असं आहे. आणि रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया त्या सगळ्या बँकांच्या वतीने आज सुप्रीम कोर्टात ॲफिडेव्हिट करून आहे की आम्ही व्याजमाफी देऊ शकत नाही. सुप्रीम कोर्टाने अर्जदारांचा अर्ज दाखल करून घेतल्यानंतर आत्तापर्यंत ज्या सुनावण्या केलेल्या आहेत त्याच्यामध्ये सुप्रीम कोर्टाचा पण आग्रह असा दिसतोय की व्याजमाफी ही झाली पाहिजे आणि ती व्याजमाफी रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया आणि केंद्र सरकारने कशी देता येईल हे सांगण्याकरता त्यांनी आत्तापर्यंत 1 सप्टेंबरपासूनच्या ज्या तारखा दिल्या त्या तारखा आता 28 सप्टेंबर म्हणजे काल सुनावणी झाली आणि 5 ऑक्टोबरला ती पुन्हा सुनावणी होईल. हा जो प्रश्न आहे हा प्रश्न बँकिंग उद्योगामध्ये एक प्रचंड मोठं संकट निर्माण करणार आहे. मी यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये सुद्धा ही मांडणी अनेक वेळा केलेली आहे. जवळपास 3 व्हिडिओ मी जुलै महिन्यापासून सांगतोय की हा जो काही प्रश्न संपूर्ण बँकिंग व्यवस्थेमध्ये निर्माण झाला आहे, जो वास्तविक कोरोनाच्या विरुद्ध युद्ध करताना पंतप्रधानांनी 24 मार्चला लॉकडाऊन जाहीर केलं. लॉकडाऊन जाहीर झाल्यानंतर याची पूर्ण कल्पना सरकारला होती की आपण लोकांना घरी बसायला सांगतो म्हणजे उद्योग बंद होतील, सगळंच बंद होईल, सेवा क्षेत्र बंद होईल आणि परिणामी नोकऱ्यांवरती परिणाम होईल आणि रोजगारावरती परिणाम होईल. म्हणून त्यांनी सांगितलं होतं की रोजगार घालवू नका, रोजगार टिकू द्या, त्यांचा पगार राहिला पाहिजे. आणि दुसऱ्या बाजूने त्यांनी हेही सांगितलं की ज्यांनी कर्ज उचललेली आहेत ती कर्ज आम्हाला कशा पद्धतीने त्याचं रिपेमेंट करण्यासाठी सवलत देता येईल हे बघूया. पण ही गोष्ट त्यांनी रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या गव्हर्नरवर सोपवली आणि 27 तारखेला जी रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया गव्हर्नरने मॉनिटरी पॉलिसी जाहीर केली त्याच्यामध्ये पंतप्रधानांचा हा मनोदय त्यांनी पुनरुच्चार केला आणि हे जाहीर केलं की बँका कोणत्याही असोत, राष्ट्रीयकृत असोत, खाजगी बँका असोत, सहकारी बँका असोत, नॉन बँकिंग फायनान्शियल कंपन्या असोत किंवा विदेशी बँका असोत, ज्यांनी ज्यांनी कर्ज घेतली आहेत त्यांचा EMI हा 3 महिन्याकरता त्यांनी नाही भरला तरी चालेल, पण 3 महिन्यानंतर मात्र त्यांना ते 3ही हप्ते हे बँकांना परत करायला लागतील. आता इथेच खरा प्रश्न निर्माण झालेला आहे. 3 महिन्याचे 6 महिने सरकारने वाढवून दिले, रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने वाढवून दिले, अर्थात बँकांना त्यामुळे हे 3चे 6 महिने करून दिले. 6 महिने पूर्ण होतात ते 31 ऑगस्ट 2020ला, म्हणजे 1 मार्च 2020 पासून 31 ऑगस्ट 2020 पर्यंत हे जे 6 महिने जे होतात ते स्टँडर्ड लोन्स होते. ही चांगली कर्ज होती, ज्याचं रिपेमेंट यापूर्वी येत होतं त्यांनाच ही सवलत मिळत होती. त्यामुळे आज असा प्रश्न निर्माण होतो की सुप्रीम कोर्टामध्ये जे अर्जदार तिथे जाऊन पोचलेत त्यांचं म्हणणं तुम्ही आम्हाला EMIचा मोरेटोरियम तर दिलात त्याबद्दल धन्यवाद, परंतु ही जी काही व्याज त्याच्यावरती व्याजावरती व्याज चढतं त्या व्याजाची आम्हाला माफी हवी आहे. आणि सुप्रीम कोर्टाने एरवी सुप्रीम कोर्ट कसं वागतं आपण सगळे बघतो, पण यावेळेस सुप्रीम कोर्टाने भूमिका अशी घेतलेली आहे की केंद्र सरकारने आणि रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने ही जी काही व्याजमाफी आहे ती कशी करता येईल याच्याविषयी ॲफिडेव्हिट करून सांगावं. आणि म्हणून गेले काही महिने त्याच्यावरची ज्या तारखा पडत आहेत त्याच्यामध्ये व्याजमाफी होऊ शकते का याच्यावरची चाचपणी करावी. आणि आता ॲफिडेव्हिट देऊन मला वाटतं ते उद्याच ॲफिडेव्हिट द्यावं लागेल आणि 5 तारखेला त्याच्यावरती निर्णय होईल. ॲफिडेव्हिट देऊन प्रश्न मिटणार आहे का हाच खरा मुद्दा आहे. यापूर्वी व्हिडिओमध्ये अनेक वेळा सांगितलं होतं की हा बँकिंग उद्योगापुढे ही जी सरकारची एक बेनेवलंट ॲक्शन आहे जी कर्जदारांसाठी अतिशय हिताची आहे, त्यांना मोठी सवलत आहे, पण असं असताना दुसऱ्या अंगाने जर बघितलं तर जे EMI ज्याचं मोरेटोरियम डिक्लेअर झालेलं आहे त्या 6 महिन्याचे EMI हे फेडणं हे ज्यांनी कर्ज उचललेली आहेत त्यांना आता ते कठीण जाणार आहे, याचं कारण त्यांच्या नोकऱ्या नाही आहेत.
नोकऱ्या नाही आहेत, त्यांचे EMI त्या घराचे असतील, म्हणजे होम लोनचे असतील, व्हेकल लोनचे असतील, व्यवसायाकरता घेतलेलं कर्ज असेल, ही सगळी स्टँडर्ड असेट्स होती. म्हणजे 1 मार्च 2020 ते 31 ऑगस्ट 2020 ही स्टँडर्ड असेट होती. ती आता ज्या वेळेस ती परत येत नाहीत बँकांना, तर बँकांमध्ये परत करण्याची ज्या बॉरोअर्सना आता अर्थातच असं म्हणू की त्यांना अजूनही सवलत हवी आहे, ते सवलत मागतायत. एका बाजूने सरकार सांगतं 2 वर्षापर्यंत आम्ही EMI तुम्हाला ती सवलत देऊ शकतो. त्यातून एक प्रश्न निर्माण होतो. दुसरा प्रश्न व्याजमाफीचा होतो. 2 वर्षापर्यंत EMI पुढे नेणं शक्य आहे का? तर म्हटलं तर सरकार आपल्या बँकांपुरतं, जिथे सरकार मालक आहे पब्लिशर बँकांमध्ये, तिथे ते होऊ शकेल. पण ताळेबंद दर वर्षाचा असतो, प्रत्येक क्वार्टरचा असतो. त्या ठिकाणी ही जी काही कर्ज खाती आहेत, याची ट्रीटमेंट कशी असेल? तर अर्थातच जर 2 वर्षापर्यंत जर कर्जमाफी किंवा हप्ते माफी ही केली, तर अकाउंट्सचं रिस्ट्रक्चर करायला लागतील, पुनर्रचित करायला लागतील. आणि पुनर्रचित केल्यानंतर बँकांना आपल्या नफ्यातून किंवा तोट्यातून सुद्धा ऑपरेटिंग प्रॉफिटमध्ये तरतूद करावी लागेल. ही जी रिस्ट्रक्चर्ड खाती आहेत, त्या 6 महिने कर्ज ज्यांची थकलेली आहे, ती स्टँडर्ड असेट होती, पण ती आता येणार नाही आहेत परत. मग मुद्दल अधिक व्याज ह्याची पुनर्रचना करायला लागेल. पुनर्रचना केल्यानंतर EMI मोठा असेल. आज जे आत्ताचा EMI जे भरू शकत नाहीत, ते उद्याचा EMI काय भरणार? त्यामुळे बॉरोअर म्हणजे कर्जदार, ते व्यक्ती असतील किंवा संस्था असतील किंवा उद्योगपती असतील, त्यांच्या दृष्टीने हे फार मोठं संकट आहे. त्यांना रिलीफ हवा आहे आणि सरकारने इच्छा व्यक्त केली की आम्हाला रिलीफ द्यायचा आहे. पण बँकांच्या बाबतीने विचार करा. बँकांच्या बाजूने आज त्यांनी कितीही नाही म्हटलं तरी बऱ्याचशा बँका आज तोट्यात आहेत, किंवा त्यांचा ऑपरेटिंग प्रॉफिट जरी असला तरी गेले 10 वर्ष जे थकीत आणि बुडीत कर्ज आहे, त्याचा टक्का आजच्या घडीला रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया सांगते त्याप्रमाणे, म्हणजे बरीचशी कर्ज माफ करून सुद्धा आज 10 लाख कोटीच्या आसपास हा नॉन परफॉर्मिंग असेट म्हणजे थकीत कर्ज आहे सर्व बँकांचा मिळून. त्याला बॅड लोन असं आपण म्हणतो. पण ही तर आत्ता थकीत कर्ज होऊ घातलेली आहेत, त्याचा टक्का किती असेल? जरा अंदाज घेतला तर लक्षात येईल. 80% बॉरोअर्सनी पब्लिक सेक्टर बँकांमधून स्टँडर्ड असेट्स जी आहेत, ती आता 6 महिने कर्ज थकलेली आहेत. 40 ते 45% खाजगी बँकांमधून थकलेली आहेत, जे ICICI आहे, HDFC आहेत, कोटक महिंद्रा आहे, येस बँक आहे, वगैरे वगैरे. फॉरेन बँकांमधून पण थकली आहेत, ती HSBC असेल, सिटी बँक असेल, चार्टर्ड बँक असेल, आणि सर्व सहकारी बँका, अर्बन सहकारी बँका, मल्टीस्टेट सहकारी बँका, यांच्यामधून पण जवळजवळ 60% लोकांनी कर्ज घेतलेत, ती पण थकलेली आहेत. याचा जरी आपण सरासरी जरी काढला तरी 50% एकूण चांगलं कर्ज, स्टँडर्ड असेट्स, हे आता रिस्ट्रक्चर जरी केलं तरी किमान 10 ते 30% एवढी तरतूद करावी लागेल. म्हणजे जेवढी आत्तापर्यंत थकीत कर्ज झालेली आहेत, तेवढीच गोष्ट, तेवढीच तरतूद या स्टँडर्ड असेटची नंतर ती बॅड लोन होऊ घातलेली आहेत त्याच्या बाबतीमध्ये ती NPA दाखवण्यापूर्वी आणि NPA जरी नाही दाखवली आणि रिस्ट्रक्चर जरी केली तरी तेवढ्याच रकमेची तरतूद करावी लागेल. हे बँकांच्या बॅलन्स शीटचं दुखणं आता डिसेंबर महिन्यातच आहे. त्यानंतर मार्च महिन्याचं बॅलन्स शीट येतं वार्षिक. त्यामुळे बँकांचे उघडे दरवाजे बंद होतील असं मी मागच्या जुलै महिन्यात विधान केलं होतं. आता जेव्हा 28 सप्टेंबरला सुप्रीम कोर्टाने सांगितलं आता 5 ऑक्टोबरला याचा निकाल लागेल, तेव्हा बॉरोअरला, कर्जदारांना जी व्याजमाफी हवी आहे ती व्याजमाफी देणार कोण? बँका तर देऊ शकणारच नाही आहेत, कारण व्याज हाच बँकांचा धंदा आहे. त्यामुळे अकाउंट्स रिस्ट्रक्चर होऊ शकतात, त्याची ते तरतूद धडपडत करतील, पण व्याजमाफी ते देऊ शकणार नाहीत. व्याजमाफी द्यायची असेल तर भारत सरकारला, केंद्र सरकारला द्यावी लागेल.
आणि आज केंद्र सरकारची आर्थिक परिस्थिती स्वतः केंद्र सरकार सांगतं आम्ही जीएसटी देणार नाही, राज्य सरकारांचा जीएसटी घेतलेला तो देणार नाही. आणि सरकार ही जी काही गोष्ट आता व्याजमाफीचा जो मुद्दा आहे त्यामध्ये काय धोरण घेऊ शकेल? एकूण मोरेटोरियम 2 वर्षापर्यंत देणं असं त्यांनी एक विधान केलं, तेही खरं शक्य नाही आहे. पण समजा ते शक्य झालं तर व्याजमाफीचा प्रश्न सुप्रीम कोर्ट म्हणतं तू सोडवणार कसा, आणि त्याकरता पैसा येणार कुठे? आणि तो जवळपास 10 लाख कोटीचा असेल. त्यामुळे जेवढं बॅड लोन आहे तेवढं स्टँडर्ड लोन पुन्हा बॅड लोन झाल्यानंतर 20 लाख कोटीपेक्षा जास्त बॅड लोन पुस्तकामध्ये दिसेल. कदाचित हा आकडा मी खूप लहान सांगतोय, कारण एकूण 100 लाख कोटी रुपये कर्ज वाटपामध्ये जर 10% बॅड लोन ऑलरेडी आहे आणि 10 लाख कोटी जर आता बॅड होऊ पाहतायत, तर त्यामुळे बँकांचे एकूण सगळेच रेशो हे उलटेपालटे होऊन जातील. आणि त्याच्यामध्ये स्वतःच्या अखत्यारीतल्या आता ज्या 5 बँका आहेत, या 5 बँकांवरती सरकार मालकी हक्क असल्यामुळे काही एक निर्णय घेऊ शकेल. परंतु हा निर्णय ते ICICI बँक आणि HDFC बँक किंवा कोटक बँक किंवा फॉरेन बँकांमध्ये कसं काय लादू शकतील, असा एक मोठा प्रश्न आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने हा खरं म्हणजे NPAच्या बाबतीत घ्यायचा निर्णय आहे. पण आज तरी आपण बघतो की सुप्रीम कोर्ट सांगते की आम्ही सांगेपर्यंत तुम्ही NPA दाखवू नका. हे ऐकायला खूप बरं जरी वाटलं तरी NPA दाखवण्याचे नियम हे आंतरराष्ट्रीय नियम आहेत, त्याला बेझल नॉर्म्स म्हणतात. आणि म्हणून भारत सरकार बँकांना भांडवल देऊ शकत नाही. पण आत्ता सुप्रीम कोर्टातल्या या अर्जामुळे जी मोरेटोरियम डिक्लेअर केलेली आहे त्या अनुषंगाने व्याजमाफीचा जो प्रश्न येतोय, त्या व्याजमाफीच्या निमित्ताने सरकार स्वतःच मोठ्या एका अडचणीत सापडलेलं आहे. आत्ताच आपण पहिल्या क्वार्टरमध्ये इकॉनॉमी ही जवळजवळ 24% GDP खाली गेलाय, म्हणजे 50 लाख कोटीचा चोराडा झालेला आहे. अर्थव्यवस्थेचं कंबडं मोडलेलं असताना आता बँकांचं कंबडं मोडणं आणि बँकांचे दरवाजे बंद होणं अशी अभूतपूर्व घटना सरकारच्याच कृतीमध्ये होते. म्हणून इट इज अ ॲक्ट ऑफ प्राईम मिनिस्टर, ॲक्ट ऑफ गव्हर्नर, आणि 20 लाख कोटीच्या पॅकेजमध्ये सुद्धा याचा उल्लेख असल्यामुळे ॲक्ट ऑफ FM. आणि हे तीनही ॲक्ट्स ही खरं तर सरकारची बेनेवलंट ॲक्ट्स आहेत टोवर्ड्स बॉरोअर्स. आणि ती सगळी चांगली कर्ज होती, चांगल्या हेतूने त्यांनी हा निर्णय घेतला. परंतु जे तुमच्या आमच्या सरकारला कळतं ते रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या गव्हर्नरना किंवा देशाच्या अर्थमंत्र्यांना कळत नाही, असं पण कशाला म्हणावं. आणि त्यामुळे त्यांनी हे जे काय बँकिंग संकट जे आधीच होतं ते थकीत आणि बुडीत कर्जाचे जे मोठे कॉर्पोरेट उद्योगपती होते त्यांच्यामुळे निर्माण झालं होतं, त्यांची कर्ज वसुली होत नाही म्हणून निर्माण झालं होतं. आणि दुसऱ्या बाबतीत भारत सरकार आपल्याच बँकांना भांडवल पुरवठा करायला असमर्थ आहे असं वारंवार सांगत होतं. आणि म्हणून त्यांचं विलिनीकरण आणि नंतर खाजगीकरण हे खूप जोराजोरात जाहीर करत होतं. आता मोरेटोरियमच्या निमित्ताने हे एक मोठं संकट निव्वळ कोविडच्या कालखंडामध्ये एक चांगली ॲक्शन एका वाईट गोष्टीमध्ये परिवर्तित होत आहे. आणि हे संकट भारत सरकार कसं सोडवतं असा खरा प्रश्न आहे. काही झालं तरी बँकांना NPA जरी नाही दाखवला तरी तरतूद तर करावीच लागेल. आणि ती तरतूद करताना मी आत्ता सांगितलेले जे आकडे आहेत हे आकडे आपण बँकिंग क्षेत्रात तपासून बघूया. आणि मग बँकांचं कंबडं जे मोडलेलं असेल त्यामुळे बँका बंद करणं, बँका विकून टाकणं हा जो पर्याय सरकारने निवडलेला आहे, या निर्णयापर्यंत सरकारच येईल. याच्यामध्ये फार मोठं नुकसान बँकांचं झालेलंच आहे, देशाचं होणार आहे. पर्यायाने GDP आता जो 25% जवळपास भुईसपाट होतोय तो अजून भुईसपाट होण्याची शक्यता या एका संकटातून निर्माण झालेली आहे. आणि म्हणून बॉरोअर्सना अजूनही सवलत हवी आहे, कारण त्यांच्या नोकऱ्या गेल्या आहेत, त्यांचे उद्योग थांबलेले आहेत. पण आता त्यांनी करावं तरी काय? मार्ग सरकारने काढायचा आहे. आणि हा एक मोठ्या प्रमाणामध्ये संकट निर्मिती ही सरकारने केलेली आहे. आणि आज तर जर तुम्ही बघाल तर आज 29 तारखेला, उद्या 30 तारखेला आणि 31 तारखेला मॉनिटरी पॉलिसीची मीटिंग होणार होती 3 दिवसाकरता. पण सरकारने गेले 2 महिने वेळ असूनसुद्धा
या मॉनिटरी पॉलिसीमध्ये सरकारचे जे प्रतिनिधी आहेत आणि जे म्हणजे एकूण 6 माणसांची कमिटी असते, ज्यात गव्हर्नर असतात, अर्थातच रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या वतीने पूर्वी तो त्यांचा सर्वाधिकार होता, तो सर्वाधिकार ती स्वायत्तता कमी करून आता 6 माणसांची कमिटी नेमली आहेत. त्याच्यानंतर सर्वात महत्त्वाचा अधिकार हा अर्थातच रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या गव्हर्नरचा असतो. पण 3 माणसांची नियुक्तीच केली नाही तर त्यामुळे कमिटीची मिटिंग होऊ शकत नाही असं रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने सांगितलं आणि पुढची तारीख ठरत नाही आहे. त्यामुळे हा कॉर्पोरेट गव्हर्नन्सचा प्रश्न निर्माण झालेला आहे. बँकिंग व्यवस्थेमध्ये 27 मार्चला घेतलेले निर्णय ते 31 ऑगस्ट नंतर संकटमय होतात आणि वित्तीय संकट हे अधिक गहिरं होत चाललेलं आहे. हे ॲक्ट ऑफ गव्हर्नर आहे आणि म्हणून प्रश्न निर्माण होतो की आता ह्याच्या पुढचा कालखंड जो आहे, खाजगी क्षेत्र असो, सरकारी क्षेत्र असो, सहकारी क्षेत्र असो किंवा नॉन बँकिंग फायनान्शियल कंपन्या असो, यांची जी ताळेबंदाची रचना आहे ही फार बिघडलेली असणार आणि ती बिघडवण्याचं कारण रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने घेतलेले निर्णय हा प्रश्न कॉर्पोरेट गव्हर्नन्सचा आहे. सर्व जाणकारांनी, तज्ज्ञांनी ज्याचा परिणाम लाखो लोकांवरती या देशात होणार आहे, ते श्रीमंत पण आहेत, ते गरीब पण आहेत, ते मध्यमवर्गीय पण आहेत, त्यांनी या सुप्रीम कोर्टातल्या निर्णयाचा आपापल्या आयुष्यात काय काय परिणाम होईल आणि देशाच्या अर्थव्यवस्थेवरती काय परिणाम होईल आणि बँकिंग व्यवस्थेवरती काय परिणाम होईल याचा गांभीर्याने विचार करण्याकरता हा व्हिडिओ प्रसारित करण्यात आलेला आहे. बँकांमधलं संकट तीव्र होत आहे आणि ठेवीदारांचे पैसे हे अतिशय संकटात आहेत हे वारंवार सांगण्याची गरज आहे. आणि म्हणून संकटाचे निर्माते कोण? तर सरकार आणि रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया यांचं कॉर्पोरेट गव्हर्नन्स इतकं कच्चं आहे, त्यातून संकट हे अर्थव्यवस्थेचं गहिरं होत आहे. ते केवळ कोविडमुळे नव्हे तर हे मनुष्यनिर्मित संकट आहे आणि म्हणून गांभीर्याने या प्रश्नाचा लोकांनी विचार करावा म्हणून हा व्हिडिओ करण्यात आलेला आहे. धन्यवाद. आपली मतं स्पष्टपणे व्यक्त करणं आवश्यक आहे कारण संकट आपल्या दाराशी आहे.